नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ICDS म्हणजेच एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत पर्यवेक्षिका ऑब्लिक मुख्य सेविका या पदाची अंतिम म्हणजे तात्पुरती निवड यादी ही जाहीर झालेली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण तात्पुरती अंतिम निवड यादी कशा प्रकारे डाउनलोड करायची या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचा आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तात्पुरती निवड यादी ही डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून घ्यायचं आहे। लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन झालेला दिसेल। त्यानंतर बघा या ठिकाणी थोडं खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नोटिफिकेशन नावाचं बटन दिसेल। तर बघा या ठिकाणी या नोटिफिकेशन बटनाच्या समोर या ठिकाणी व्ह्यू ऑल या व्ह्यू ऑल या पर्यायावर क्लिक करून घ्यायचं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ICDS सुपरवायझर डायरेक्ट रिक्रुटमेंट फायनल मेरिट लिस्ट 2025 5/7/2025 रोजीची ही लिस्ट असणार आहे। तर या ठिकाणावर क्लिक करून ती डाउनलोड करून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये नाव कशा प्रकारे चेक करायचं ते आता आपण बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यादी डाउनलोड झालेली आहे। एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयातर्फे ही अधिसूचना असणार आहे। तर बघा अधिसूचना काय असणार आहे, तर या संदर्भात संपूर्ण माहिती या PDF मध्ये दिलेली आहे। एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय नवी मुंबई आयुक्तालयाच्या अधीनस्थ मुख्य सेविका सरळ सेवा 102 पदासाठी जे TCS या संस्थेमार्फत दिनांक 14/10/2024 ते 3/11/2024 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले होते। त्यानंतर बघा या ठिकाणी बघा सदर परीक्षेकरिता महाराष्ट्र राज्यामध्ये 76 परीक्षा केंद्रावर दिनांक 14/2/2025 रोजी, 22/2/25 रोजी, 23/2/2025 रोजी, 26/2/2025 रोजी आणि 27/2/2025 रोजी आणि 2/3/2025 रोजी या दिवशी एकूण 14 सत्रामध्ये ऑनलाईन परीक्षा ह्या घेण्यात आलेल्या होत्या। तर बघा सदर परीक्षेच्या अनुषंगाने अंतिम गुणवत्ता यादी या आयुक्तालयास TCS या संस्थेकडून दिनांक 1/7/2025 रोजी प्राप्त झालेली आहे। आणि ही जी प्राप्त निवड यादी असणार आहे ही राज्य निवड समिती एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालय नवी मुंबई यांनी दिनांक 3/7/2025 रोजी तपासणी करून शिफारशीसह सादर करण्यात आलेली आहे। तर या अधिसूचनेद्वारे खालील नमूद करण्यात आलेल्या 102 उमेदवार यांना कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे। तर सदरील तात्पुरती निवड झालेल्या उमेदवारांची जी यादी असणार आहे ती पान क्रमांक 1 ते 15 मध्ये सोबत या ठिकाणी दिलेली आहे। तर बघा सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवारांना ईमेलद्वारे तसेच या विभागाच्या संकेतस्थळावर कागदपत्र पडताळणी करण्याचा दिनांक लवकरच कळवण्यात येतील। तर बघा ज्याही विद्यार्थ्यांचे नाव या यादीमध्ये असेल, पान क्रमांक 1 ते 15 मध्ये विद्यार्थ्यांचे नाव दिलेले आहे, तर त्या विद्यार्थ्यांचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा जो दिनांक असेल तो ईमेलद्वारे तसेच विभागाच्या संकेतस्थळावर नंतर कळवण्यात येतील। तर त्या विद्यार्थ्यांना ईमेल येईल। तर बघा आता या ठिकाणी आपण यादी बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ICDS सुपरवायझर सिलेक्शन ही SC कॅटेगरीची ही जी यादी असणार आहे। तर बघा या यादीमध्ये काय काय दिलेलं आहे, तर ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे, रोल नंबर पोस्ट नेम दिलेला आहे, रोल नंबर दिलेला आहे, कॅन्डिडेटचं फुल नेम दिलेलं आहे, रिझर्वेशनची कॅटेगरीसुद्धा दिलेली आहे आणि तुमचे टोटल मार्क्ससुद्धा या ठिकाणी दिलेले आहे। बघा या ठिकाणी टोटल मार्क्ससुद्धा दिलेले आहे, तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहे ते संपूर्ण या यादीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। त्यानंतर बघा या ठिकाणी ST कॅटेगरीची लिस्टसुद्धा दिलेली आहे। तर त्यामध्ये ST कॅटेगरीमध्ये बघा सर्वात पहिल्या विद्यार्थ्यांना 154 मार्क्स पडलेले आहे, त्यानंतर 149 मार्क्स पडलेले आहे। तर किती कट ऑफ लागलेला आहे तर 154 ST कॅटेगरीचा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी ICDS सुपरवायझर सिलेक्शन लिस्ट VJ-A कॅटेगरीची या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे। तर बघा या ठिकाणी VJ-A कॅटेगरीची लिस्ट तुम्हाला पाहायला मिळेल। त्यानंतर बघा या ठिकाणी NT-B NT-C सर्व लिस्ट तुम्हाला या PDF मध्ये पाहायला मिळेल। तर तुम्ही काय करायचं आहे, अशा प्रकारे यादी डाउनलोड करून घ्यायची आहे आणि या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते बघून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही यादी डाउनलोड करून तुमचं नाव संपूर्ण या ठिकाणी बघून घ्यायचं आहे आणि यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला PDF मध्ये भेटून जाईल। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट ह्या तुमच्यासाठी घेऊन येत राहू। तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।